असं किती दिवस तुम्ही टेन्शन घेऊन बसणार आहे? मला असं वाटतं काहीतरी निर्णय घ्यायला हवा आता. काय निर्णय घ्यायचा? हे बघ, बँकेची नोटीस पण आली आता. तात्याला म्हटलो तुम्ही, तुम्हाला नाही जमणार, नका करू. नाही नाही म्हणी, मला शेती करायची, काहीतरी मोठा धंदा करायचा आणि ठेवलं डोक्यावर कर्ज करून. कोण फेडणार ते कर्ज आता? हा, मलाच फेडावं लागणार आहे. लोक नाही येणार आणि तात्या पण नाही फेडणार. हो ते मला समजतंय हो, पण मला सांगा, भांडून टाळून काय प्रश्न सुटणार आहेत का? भांडत नाही मी, सांगतोय तुला समजून. आता मला सांग, मी चुकलो का कुठं? हा, चुकलंय तू. अरे त्यांनी कर्ज काढलं ते काय स्वतःसाठी नाही काढलं, तुझ्यासाठीच काढलं. म्हणलं तू शिकून काहीतरी करशील, पण तू तर तसं काहीच करेना. अगं आई, पण ते कर्ज किती वाढलंय आता. वाढलं असन, पण म्हणून काय त्यांनी जमीन विकायला नाही काढली. अहो आई, ते सगळं ठीक आहे, पण आता परिस्थिती बिकट आहे. परिस्थिती असन बिकट, पण मार्ग पण आहे ना. जाऊ दे, बघतो मी काय करायचं ते. काय झालं एवढं का टेन्शन मध्ये? कर्जाचं टेन्शन, दुसरं काय? कर्जाचं? कुणाचं कर्ज आहे? तू तर काय केलेलं नाही कर्ज. मी नाही केलं, हा, तात्याने करून ठेवलंय. मग काय निर्णय घेतलाय आता? आता काय निर्णय घेणार आहे? एवढे पैसे कुठून आणायचे? जमीन बिमीन तर नाही ऐकणार. तेच चाललंय बरं का डोक्यात माझ्या, हम्म. पण घरचे काय ऐकत नाहीत, ते नको म्हणते. मग काय करणार आता? बघू आता. आज जे शेतीच कर ना मग, तू सगळ्यात सोपं. शेतीतून एवढं उत्पन्न भेटणार आहे का? कर्ज भरपूर आहे. अरे आधुनिक पद्धतीने शेती कर. डायरेक्ट माल आहे का आपलं ग्राहकापाशी द्यायचा. मधल्या लोकांना पैसे देण्याची गरज पण नाही ना तुला. नफा भेटतोय तुला तेवढाच. बरोबर राव, बघतो काहीतरी करतो. चालतंय, चल मग. चल. हा. कुठं बाहेर गेलतं का? हे बघ सुहास, मला पण कळतंय माझी चूक झाली म्हणून. अरे पण मी तुमच्यासाठीच हे सगळं करत होतो ना. मला पण वाटत होतं आपल्या पोरासाठी काहीतरी करावा, म्हणजे त्याला सुद्धा आईश आरामात ताठमानेनं एक चांगलं जीवन जगता येईल. त्यासाठीच मी हे करायला गेलो होतो. पण सगळं फासं आपल्याला पाहिजे असं पडत नाहीत. हे बघ, तुला जर जमीन विकायची असेल तर विक, माझी काय हरकत नाही बघ. अहो पण बाबा, जमीन विकल्यावर आपण उरलेलं आयुष्य कसं जगायचं? जगू कसं पण? खराट तुरट करून कसंही जगू, पण माझ्यामुळं तुमच्या डोक्याला ताप नको. झालं तेवढं लय झालं. ते जमीन विक आणि आपलं सगळं कर्ज फेडून टाक बघ तू. बाबा बघू, काहीतरी मार्ग निघल. असं नका बोलू बरं तुम्ही. आई, माझं खरंच चुकलं बरं का. मी उगाच बाबांना बोललो. त्यांच्याकडे गेलतो आत्ता, पण त्यांनाच ना पश्चाताप होतोय. त्यांना असं वाटतंय माझ्यामुळं कर्ज झालं, मी काही करू शकलो नाही. मला सांग आई, तुमचं आणि बाबांचं कधी भांडण झालंय का? तू कधी रागवली का त्यांच्यावर? अरे रागवले असते तर इथून संसार आला असता का? ते खरंय म्हणा. हे बघ आई, आता आहे ना जमीन विकायची गरज नाही. त्या जमिनीमध्येच आहे ना मी असं काहीतरी करतो का आपलं सगळं कर्ज आहे ना मिटल. मला आहे ना मित्र भेटला होता माझा, त्यांनी मला सांगितलं
तू आहे ना आधुनिक शेती कर म्हटला. म्हणजे कसं आपण पीक घ्यायचं आणि ते पीक आहे ना डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवायचं. म्हणजे जे मधले लोक होते ना त्याला पैसे द्यायची गरज नाही. म्हणजे आपल्याला नफा पण होईल आणि आपलं कर्ज पण मिटेल. बरोबर आहे तुझं. आता तूच तुझ्या बाबांचा घेतलेला निर्णय कसा बरोबर होता ते दाखवून दे. हो आई, तू अजिबात काळजी नको करू. मी आता बघ कशी सोन्यासारखी शेती फुलवतो आणि आपलं घर आहे ना कर्जमुक्त करतो. आई, तो सदुभाऊ गेला ना. काय रे देवा, वाईटच झालं बघ. अगं वाईट होऊ नये चांगलं होऊ. आता बघ चौकात आहे ना असा भला मोठा फ्लेक्स लावतो भावपूर्ण श्रद्धांजलीचा आणि कोपऱ्यात आहे ना असा भला मोठा माझा फोटो दिसला पाहिजे. अरे त्यांच्या घरावर काय संकट आले आणि तू काय करतोय फ्लेक्सबाजी? हा, तू आई गप्प बस, तुला काही कळत नाहीये. मागच्या वेळेस तो बाबू अण्णा गेला होता, त्यांनी सगळ्यांनी फ्लेक्स लावले होते, माझा कुठं कोपऱ्यात सुद्धा फोटो नाही. हा, मला आडवं येते वये. मी त्यांना आहे ना दाखवून देतो आता मी कोण आहे काय. बघ 2 फ्लेक्स लावित असतो मी, एक गावात आणि एक आहे ना त्या सदुभाऊच्या घरापुढं. अरे मागच्या वेळेसच त्यांनी केलं, ते कसं वाटलं होतं बघ बरं तू, आणि आता तू तेच करणार होय. तुला काही कळत नाहीये, यालाच राजकारण म्हणतात. हा, मी सुद्धा आहे ना उभारता नेतृत्व आहे, मी काय कमी नाही. मला आडवी येते वय नाही. एक जिरवली ना तिथून पुढं. तुला कळतं का ते जे 5 मतदान आहे 5 लोक म्हणले पाहिजे सदुभाऊ गेला पण या माणसाची ना जिरूनच गेला. असं काहीतरी करतो आता. चल मला आहे ना जावं लागन, त्या फ्लेक्सवाल्याला भेटावं लागन आणि ते ना त्याच्या मौतेच्या फ्लेक्स लागला पाहिजे चौकात माझा. हा हा, येऊ का? काय बाई हे पोरग आहे, कधी सुधरण काय माहिती, कसलं राजकारण करते काय नु. यार थांब, कुठं चालला? सदुभाऊच्या घरी जातोय. अरे मौतीला आहे ना अजून 4 तास टाईम आहे. आता निघले ते हॉस्पिटलमधून. एक काम कर, सदुभाऊचा एक फ्लेक्स तयार कर, खाली असं नाव आलं पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली, मेले तरी कीर्तिरूपी उरावे. ते तसं नसतं वाक्य, ते टाक मस्त. आणि कोपऱ्यात आहे ना माझा आहे ना भला मोठा फोटो लागला पाहिजे ना. हा, अरे पण एवढ्या कमी वेळात होईल तयार? अरे होईल ना बाबा, तू जुना माणूस आहे, तुला अनुभव आहे सगळा या गोष्टीतला. हा, चौकात लागला पाहिजे फ्लेक्स मौतीच्या आधी. बरोबर, पाठवून ठेवते सगळं मोबाईलवर, करतो मी तयार आता. तुला एक फोटो टाकतो. हा, सदुभाऊचा माझा फोटो आहे असा गळ्यात हात टाकून. काय कर, सदुभाऊचा असा फोटो क्रॉप कर हा आणि तो टाक आणि तुला ऍडव्हान्स पाठवून देतो फोन पेला. चालतंय. लगेच लगेच. हा लगेच बनवतो बा. हा, जा मग. चालतं. सदुभाऊचं तसं वाईटच झालं का ग? काय सांगायचंय बाबा. जाऊ दे, चांगला होता बिचारा. पण परत असं पण वाटतं की एवढं आजाराने त्याचा हाल होण्यापेक्षा आहे ना एकदाचा मोकळा झाला. हा तर ते बी बरं. मामा कधी आला तू? अरे आजच आलो दुपारी. सदुभाऊची मयत होती ना त्यामुळे. बिचाराचं माझ्याबरोबर चांगलं संबंध होतं. ते फ्लेक्स कसं काय होता आपला चौकातला? हा, अरे हा तू फ्लेक्स लावला होता नाही का? नाही, बरं आहे. पण एवढं लवकर कुठून आणलं रे तू फ्लेक्स? अहो मित्र आहेत आपले, त्याच्या मौतीच्या आत ना आपला फ्लेक्स लागला होता चौकात. हां, बरं आहे, चला. पण वाईट वाटलं बरं का मला सदुभाऊचं ऐकून. आणि ते भाषण कसं काय ठोकलं? अपोजिट पार्टीवाले ना जागेवर गार झाले, कोणाला काय बोलावं काय नाही काही कळाना. त्याचं 5 मतदान होतं आपल्याला. सुहास, अरे चाललंय काय तुझं? हां, भाषण ठोकलं, 5 मतदान होतं, फ्लेक्स लावला. अरे माणूस वारला इथं आणि तुझं हे काय चाललंय इथं? अहो मामा, उभारतं नेतृत्व आहे गावातलं. बाकीचे लोक आहे ना दाबण्याचा प्रयत्न करतात मला, पण मी कोणाला दाबणार नाही अजिबात. हा, पुढंच जाणार सगळ्याच्या. अगं ताई काय हे? अरे मी बी लय सांगितलं ह्याला बघ, त्याला समजतच नाही, आता काय सांगावं. अरे उभारत्या नेतृत्वाला एवढी सुद्धा अक्कल नाही का? काळ काय आहे, वेळ काय आहे, घटना काय घडली, कुठेही चालू होता काय तुम्ही राजकारण करायला? ह्याची चूक नाही बरं का. हे प्रत्येक गावात आज कीडच लागलेली आहे. राजकारण, गटतट, पार्टी, पॅनल.
आणि असं नसतं बरं का यांचं की निवडणुकीपुरतं राजकारण. निवडणूक झाली की आलं कोणाचा वाढदिवस. त्या वाढदिवसाला कुणी जायचं? ज्याच्या पार्टीचा आहे तो. विरोधी पार्टीवाल्यांनी नाही जायचं, कारण तो आपला माणूस नाही. त्याच्या लग्नाला जायचं नाही, 10व्याला जायचं नाही, 13व्याला नाही. आणि आता तर बघा मैतीला सुद्धा यांनी राजकारण काढलंय. आता तू सांग बाबा त्याला समजावून नीटवाने. अहो मामा पण सगळेच करतात ना, ते अपोजिट पार्टीवाले पण असंच करतात. मी जर शांत बसलो तर मी कसं काय निवडून येईन बरं? बघितलं, नुसतं दुसऱ्यांकडे बोट दाखवायचं. त्यो करतोय, त्यो करतोय. अरे तुम्हीच करू नका ना, म्हणजे तो नाही करणार. गट तट राजकारण कशात आणत बसायचं. आणि तुम्हाला काय वाटतं रे, लोकांना काय तुमची भाषणं लय ऐकू वाटतात का? काय का लोकांना तुमच्याबद्दल लय आदर आहे? अरे लोक खाली बसून शिवाय देत असतील तुमच्यासारख्या पुढाऱ्यांना. करता कशाला भाषणं अशी? लग्नात तुम्ही आता भाषणाला उभे राहिले, पै पाहुणे आलेले असते समोर, कोण लांबून 100-200 किलोमीटरवर येते आणि तुमची खुशाल भाषणं चालू आहे तिथं. बरं, एक 5-10 मिनिटाचं भाषण केलं, एखाद्या प्रतिनिधीने केलं, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. गावातल्या सरपंचानी केलं, बाबा गावचा प्रतिनिधी येतो. दुसऱ्या कुठल्या नेत्यांनी केलं, बाबा तालुक्याचा प्रतिनिधी आहे, एखाद दोन ठीक आहे. अरे तुम्ही सगळेच उठून भाषणं करत बसताय. माणसं लग्नाला मैतीला तिथं 10व्याला आलेली आहेत का तुमची भाषणं ऐकायला? आणि फ्लेक्सचं एक बघाव तिथं भिताडं रंगून टाकलं त्यांनी. नुसतं फ्लेक्स. जलमलं फ्लेक्स, मेलं फ्लेक्स, लग्न ठरलं फ्लेक्स. नुसतं मोठेपणा लागतोय, बाकी काही नाही बघा. ह्यांना कोण मेलं ह्याचं वाईट नसतं आणि कोण जन्मलं ह्याचा आनंद बी नसतो. ह्यांना फक्त त्यांचा मोठेपणा मिरवायचा असतो बस. काय आहे, तुमच्यासारख्या तरुणांकडून तरी ही अपेक्षा नाही. काय महत्वाचं कारण असेल, एखादी घटना असेल, त्याला गरज आहे तर तुम्ही लावा, तर तुम्ही भाषणं ठोका. पण नाही तिथं. ताई पाणी तापलं असेल तर बघ, मला हातपाय तोंड धुवायचे. पाका एक काम कर बरं, तू ते बॅनर आहे ना लगेच घेऊन जा दुकानातून आणि ते चौकात लाव. अरे बाबा आधी लाव, भाऊची इंटरव्ह्यू गावात थोड्या वेळात, मग त्यांना दिसायला नको आहे ते बॅनर. हा हा, आणि हे बघा सगळे लवकर आहे गावात, 5 वाजता. बरं बरं, हा हा येतो मी लवकर. सुहास, अरे जरा बरं नाही वाटत मला, दवाखान्यात जायचं होतं. कधी आता? हे बघ आई, माझ्या मागं लय गडबड आहे बरं का. ते भाऊचा वाढदिवस आहे आणि त्या भाऊने ना सगळी जबाबदारी माझ्यावर दिली. हे बघ तू एक काम कर, आराम कर, आपण नंतर बघू दवाखान्यात जायचं. अरे कालपासूनच थंडी वाजून आली, ताप पण आलाय आता. तुझं काय मधीच असतं काय माहिती. बरं हे बघ संध्याकाळी जाऊ आपण हॉस्पिटलमध्ये, आता नको बरं, लय काम आहेत मला. हे बघ पोरांचे फोन येऊ राहिलेत मला. अगं थोडं सहन करायचं असतंय. हां, लगेच हॉस्पिटलमध्ये जात असते का दुखायला लागल्यावर? पटक्याने जाऊन आलो असतो की. नाही नाही आई, नंतर जाऊ आपण, तू जा आराम कर. आहो ऐका ना, येता येता तांदूळ घेऊन या. काय तांदूळ? आणि मी तुला काही एडबीड लागलं काय? हां, अगं मी आता सरपंच होणार आहे, भाऊ मला सरपंच करणार आहे. हां, त्यांचा वाढदिवस आहे, माझ्या मागं गडबड काय आणि तुझं मध्ये काय चाललंय? तांदूळ घेऊन या. अहो ते सगळं ठीक आहे, पण तांदूळ नसलं मग भात कशाच शिजवणार आहे मी? नका खाऊ ना आजचे दिवस भात. काय होणार आहे का? हां, भाकरी घालून का? अहो आम्हाला लागतो का भात? तुम्हालाच लागतो ना. हे बघ आज काय भात करू नका. हां, दुसरं करा काहीतरी. अगं तुला कळायला पाहिजे ना माझ्या मागं गडबड काय, भाऊचा एवढा मोठा वाढदिवस आहे. हां, सगळी जबाबदारी माझ्यावर आहे, तुझं काय मधीच ग? अहो ऐका ना, आणा ना तुम्ही. तुला सांगितलेलं कळतं का? मला अजून भाषण पाठ करायचं आहे, माझं पहिलं भाषण आहे तिथं. हां, थांब फोन आलाय. हॅलो, आलो 10 मिनिटात आलो गावात. हो अहो मी काय म्हणते, ताई जरा आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं. हा, एवढं दुखत होतं तरी घरीच का थांबली बरं तू? दवाखान्यात लवकर जायचं ना. अरे जायचं होतं, ह्याच्या मागं काय थोडी काम आहेत व्हय. आता काय माहिती आहे का, पोरांवर जबाबदारी आहे. हा
कामं असतातच, पण असं दुखणं अंगावर नाही काढायचं. केवढ्यात गेले बघितलं ना तू. बरं आहे, चला. काय शेतीचं काम होतं काय? नाही नाही, ते वाढदिवस होता भाऊचा. भाऊ नाही ना सगळी जबाबदारी माझ्यावर दिली ती. अहो लय गडबड माझ्या माग. अरे मला वाटलं काहीतरी घरातलं काम असेल किंवा महत्वाचं रानातलं काम असेल. भाऊ कोण तुझा? तुम्हाला भाऊ माहित नाही का? अहो केवढा मोठा माणूस आहे तो. हा, सदू भाऊ. त्याचा वाढदिवस होता. सदू भाऊ कोण? ते गेल्या बारीने इलेक्शनला पडलेलं ते वय? ते मामा वातावरण फिरलं होतं म्हणून पडलाय भाऊ आमचा. नाहीतर भाऊ यांना पडणं शक्यच नाही. हा, लई मोठी असती भाऊ. अरे भाऊ मोठी असू नाही तर छोटी, आपल्याला काय करायचंय त्याचं? ह्या पोरांना आहे ना नुसतं गावगाडा आणि राजकारण याचाच नाद. अहो कार्यकर्ते कमी झाले तर पुढारी जास्त झालेत. नुसतं ह्याच्या त्याच्या नावाने बोंबलं थिंडायचं. हे बघा बरं का मामा, भाऊला काय बोलू नका. लय जीव आहे भाऊचा आमच्यात. लय जीव आहे म्हणजे? भाऊ असं करतो काय तुमच्यासाठी? करतो काय म्हणजे, आमच्या प्रत्येक कार्यक्रमात आहे ना भाऊ हजर असतोय. हा, कोणतं पण काम असू द्या. अरे हजर असणारच त्यो. दिवसभर तुम्ही कुत्र्यासारखं त्याच्या दारात पडून राहताय. का नाही यायचं तुमच्या कार्यक्रमाला त्यो? बरं कार्यक्रमाला त्यो काय मंडप बांधायला नाही येत का झाडून घ्यायला नाही येत? शानमध्ये चलत येतो, 5 मिनिटं थांबतो, निघून जातो. अरे एवढं जर तू माझ्यासाठी जरी केलं ना तर मी तुझ्या घरात सगळी कामं करीन. अहो मामा तुम्ही कुठं, भाऊ म्हणजे काय लहान माणूस आहे वय? हा, एवढा कामाचा आहे ना तुझा भाऊ? लाव बरं भाऊला फोन आणि म्हणा आई दवाखान्यात येते, 50,000 रुपये लागते ते. एका फोनवर आहे ना भाऊ पैसे देईल. हा, कळेल ना आता काय आहे. माणूस वेळेला मदतीला आला का तरच त्याचं महत्व कळतंय. नाही तर त्याशिवाय ह्या पोरांच्या डोक्यावरची ना झापडच उडायची नाहीत. भाऊ थोडी मदत पाहिजे होती. मदत? हा, एक 50,000 रुपयाची गरज होती भाऊ. ते आईला दवाखान्यात न्यायचं होतं. बरं, एक काम कर, रवीला फोन कर, मी त्याला सांगतो 50,000 रुपये द्यायला. बरं भाऊ, धन्यवाद. ठीक आहे. बघितलं तुम्हाला काय वाटलं भाऊ मदत नाही करणार? अरे फोन तर कर, पैसे तर येऊ दे. अहो लगेच येतील ऑनलाईन. पोरांना आहे ना सगळं सोपंच वाटतं. अरे कोण पैसे द्यायला मोकळे असं? हा, एवढीच काम आहेत का त्यांना? अरे तुमच्यासारखे 50 कार्यकर्ते. हॅलो, हा बोला, कोण बोलतोय? मी सुहास बोलतोय. ते भाऊ नाही ना 50,000 रुपये द्यायचे सांगितले तुम्हाला. हा, तुम्हाला द्यायला लावलेत का? हो हो. बरं, पाठवतो तुम्हाला. बरं. आम्ही बाहेर 5% देतो, पण तुम्हाला 3%. बरं, करतो तुम्हाला कॉल मी नंतर. बरं, ठीक आहे. बघितलं यांचा भाऊ? हा, अरे भाऊनी ज्या माणसाचा नंबर दिलता का तो पण भाऊचाच माणूस. अरे हे पैसे भाऊच देतोय. बाहेर सांगतोय 5%नी तुम्हाला व्याजाने पैसे देतोय आणि तुम्हाला वाटतंय भाऊने आपल्याला मदत केली. अरे मदत कसली? ह्यो सुद्धा भाऊचाच धंदा आहे. व्याजाने पैसे द्यायचे तुमच्यासारख्या येड्या कार्यकर्त्यांना. अहो राजकारण म्हणजे त्यांचा पिढीचा धंदाच झालाय. तुमच्या भाऊचा आजोबा तो सुद्धा राजकारणात पुढारी होता. भाऊचा वडील बी पुढारी होता. भाऊ सुद्धा आता पुढारी झालाय आणि भाऊचं पोरग बी येईन आता युवा कार्यकर्ता, युवा नेता म्हणून. भाऊनी दुसरा कोणाला कारण नेता नाही केला? त्यांच्याच पोरांना का बरं केलं आतापर्यंत? भाऊंना म्हणावं करा ना तुमच्यासारखा एखादा नेता. अरे हे येडे राजकारणी तुम्हाला फसवत्यात, भडकावत्यात आणि तुम्ही त्यांच्या मागं फिरत बसा नुसतं. अरे सगळ्यात मोठा नेता नसतो कुणीच नसतो. सगळ्यात ताकदवान, सगळ्यात श्रेष्ठ आणि जगात सगळ्यात पुढं करायचं ना तुम्हाला तर तुमच्या आईबापाच्या करा. कारण वेळेला आपल्यासाठी आईबापच येतात. कुठला नेता नाही येत, कुठला पुढारी येत नाही आणि कोणी येत नाही. जाऊ द्या, मी नाही राजकारण सोडून देतो. कळली माझी लायकी काय. 50,000 रुपये दिले भाऊ ना मला. देतो तर व्याजाने देऊ राहिलाय. हे बघा मामा, बरं झालं तुम्ही आले, माझे डोळे तरी उघडले. हे बघ, सामाजिक कामात माणसाने पडलंच पाहिजे, पण कितपत वाहून घ्यायचं हे तुझं तू ठरव. भाऊनी कसं त्याचा व्यवहार एका बाजूला आणि तू एका बाजूला, तसं तू पण हातचा राखून कामं कर.
फक्त गरजू लोकांचीच कामं कर, एवढं मला म्हणायचंय. बरं आई, तू आवर, मी तुला दवाखान्यात घेऊन जातो. चल. मी चहा ठेवते मामा तुम्ही.